मी तुम्हाला कॅलेंडरचा बेस सांगणार आहे. कॅलेंडर हा टॉपिक, काल निर्णय हा टॉपिक तुम्ही परफेक्ट करणार. बघा, पहिली गोष्ट, दोनच गोष्टींवर प्रश्न येतात. एक तर साधं वर्ष असेल त्यावर आणि दुसरं असतं लीप वर्ष यावर. दोन गोष्टी तोंडपाठ असल्या पाहिजे तुम्ही जेव्हा कॅलेंडर बघतायत तेव्हा. साध्या वर्षामध्ये 365 दिवस असतात, अर्थात 52 आठवडे प्लस एक दिवस जास्त असतो, लक्षात ठेवा. आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस अर्थात 52 आठवडे आणि 2 दिवस जास्त असतात. ओके, तुम्हाला विचारलं एका वर्षामध्ये आठवडे किती असतात? 52. साध्या वर्षात प्लस एक दिवस असतो. लीप वर्षात आठवडे किती असतात? 52च प्लस 2 दिवस असतात. 365 366. आता तुम्हाला प्रश्न येतात त्या ठिकाणी तुम्हाला सोडवताना ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यात काय, साधं वर्ष जे आहे त्यामध्ये काय होतंय, तुम्हाला विचारलं जातं की दिवस कितीने पुढे जातो. 1 जानेवारी 2015 जर गुरुवार असेल तर 1 जानेवारी 2016 कोणता वार असेल, म्हणजे पुढच्या वर्षी त्याच तारखेला एक दिवस पुढे जातो वार. किती? 1 ने वार पुढे जातो. साधं वर्ष असेल तर एका दिवस जास्त त्या ठिकाणी होणार आहे. गुरुवारचा शुक्रवार येणार आहे. साधं वर्ष असेल तर साधं कसं ओळखायचं, लीप कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला सांग. आता जर लीप वर्ष असेल तर दिवस 2 ने पुढे जातो. 1 जानेवारी 2016 जर शुक्रवार असेल, 2016 हे लीप वर्ष आहे. 2016 4 ने भाग जातो. 1 जानेवारी 2017 शुक्रवार ऐवजी शनिवार नसणारे, रविवार असणारे 2 ने दिवस पुढे गेलाय. का पुढे गेला? लीप वर्ष काय आहे समजून घेऊया. बघा, ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जातो तसेच ज्या शतक वर्षाला 400 ने निशेष भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणायचं. 4 ने आणि 400 ने निशेष भाग जातोय त्याला लीप वर्ष म्हणायचं. 2016ला 4 ने निशेष भाग जातो, 2400ला 400 ने निशेष भाग जातो, ते लीप वर्ष येणार आहे. प्रश्न याच्या बाहेर जात नाही.